रात्रीचा 7-12. थांब थांब थांब. झालं बघितलं कसे अंग हलवत आहे. व्ह्यूज किती आहे? 2 मिलियन. तुम्ही बसा ओम लावत, ते अंग हलवून व्ह्यूज घेऊन गेली सगळी. काय ते करत असतोय तू? हे असले चाळे करून ना व्ह्यूज मिळतील रे, समाधान नाही. खरं समाधान नाटकात आहे यार. हे असले अंग हलवणं नाही करणार ते. नटसम्राट आदित्यराव, तो जमाना गेला. आता जे दिसतं ना तेच विकलं जातं. अरे व्ह्यूज मिळण्यासाठी ही पण लोक काहीतरी कष्ट घेतच असतील की. मान्य आहे इतका टॅलेंट नसेल त्यांच्यात, पण तेही कष्ट करतायत हे आपण नाकारू शकत नाही ना. हे असले कष्ट करून जर फेमस व्हायचं असेल नाही योगिता, तर मला मुळात फेमसच व्हायचं नाहीये. हे तू असं म्हणतोयस, पण मी काल ना एका नाटकाचीच रील बघितली होती. अगं छाया, ते प्रमोशन साठी असेल. आता नाटक किती वाजता आहे, कुठे आहे, त्यासाठी असेल ती रील. मग रील मधल्या अभिनयामध्ये ना डेप्थच नाहीये. 15 सेकंदासाठी कशाला डेप पाहिजे रे? लोक एकतर मोबाईल टाइमपास साठी घेतात, त्यात तुमचा ओमरस सोमरस कुठला रस बघायला लोकांना काय इंटरेस्ट नसतो. करा चेष्टा करा नाटकाची, नाटकवाल्यांची. तुम्हाला नाट्य साधना कधी कळणारच नाही ना मुळात, कारण ती साधना तुम्ही कधी केलीच नाहीये. अरे आद्या, बरं चल चेष्टेचा भाग सोड, पण आजकाल ना रील्सच्या बिझनेस मधूनच खूप फायदा होतोय लोकांचा. मग कोण करणार नाही सांग? आणि ती कोणती फूडी विशाखा, ती आता रेस्टॉरंट्स मध्ये जाते, फूड व्लॉग्स करते, कॅफे मध्ये जाऊन रील्स बनवते, त्यातूनच पैसे कमवते ना. तिने आपल्या कॅफेची पण रील केली होती ना, ते बघून खूप कस्टमर पण आले होते. योगिता, मुळात तू तिला सांगितलंच कस काय? किती पैसे घेतले तरी सांग मला. आणि तुला एकदा पण मला विचारावं असं नाही वाटलंस? अरे आद्या, तुझं शूट सुरू होतं, तू नव्हताच इकडे. आणि मी काय तिला बोलवलं नाही. ती कॅफेत आली होती, तिला अँबियन्स आवडला, म्हणाली कोलॅब मध्ये रील बनवते. पैसे वगैरे नाही घेतले तिने. आणि तसंही तिला 100 आणि 110K फॉलोअर्स आहेत. योगिता, त्यात पण तिचा स्वार्थ आहे. आता मला सांग, तिने आपल्या कॅफेचा व्हिडिओ बनवला, ती आता 10 लोकांना दाखवेल आणि तिकडनं पैसे घेईल. अरे मला सांग, तू शूटिंगला जातो त्याचे पैसे घेतो ना? अरे मग ही लोक पण घेतात त्याचे पैसे, त्यात काय बिघडलं? उगाच काय तर पॉईंट काढू नको. तुला नाही आवडत ना तर ते विषय सोडून उगाच आपलं ह्याची त्याची मापं काढत फिरायचं. मापं काढतोय मी? अरे बाबा, फक्त फॅक्ट सांगतोय. आणि योगिता, मला एक सांग, तुला खरंच वाटत नाही का की तो व्हिडिओ आर्टिस्टिकली अजून छान होऊ शकला असता? मला फारसं नाही कळत रे त्यातलं. आणि तू तरी माझ्याकडे कधी आलायस? योगिता, माझ्याकडे आयडिया आहे, आपण रील्स बनवू, व्हिडिओ बनवू. ती स्वतःहून आली म्हणून करू दिलं ना तिला. आता आपण एक व्हिडिओ बनवू, मी डिरेक्ट करतो, मी शूट करतो. तसंही माझे फॉलोअर्स मला खूप दिवस झाले सांगतच आहेत ना की सर एखादा व्हिडिओ टाका, एखादा रील बनवा. त्या निमित्ताने करू श्री गणेशा रील्सचा. तुझे फॉलोअर किती आहेत रे? 247. किती? 247. त्यातले 5 घरातले आहेत. संचिताने अनफॉलो केले. का? ठीक आहे आद्या, तू कर. करू आपण, छान रील करू. करा मस्त रील करा, तुला पण व्ह्यूज येतात. ते बेड नंबर 2चं चेकअप झालं ना? हो. ही फाईल फक्त डॉक्टरना द्यायची आहे, मला आठवण करून देशील? हो. इंटर्नशिप नको वाटायला लागले यार आता. महत्वाची कामं सोडून बाकीची सगळी कामं करावी लागतात त्यांची. मला तर इंटर्नशिपच यासाठी असते असं वाटायला लागले. बाकी काय नाही रे, वाईट एकाच गोष्टीचं वाटते की या सगळ्या गोंधळात आहे ना आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजच मिळत नाहीये. खरं. येस सर. नाही सर,
ठीक आहे सर, बघतो आणि लगेच कॉल करतो. ओके सर, थँक्यू. एक मिनिट बघू. रेडी का? हा. नमस् हे कॉफी टाकताना घ्या. हा. अरे काय चाललंय तुमचं? काय नाही आपलं अगं ते आम्ही ना रील बनवत होतो. सकाळी आदित्य बोलला ना तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण ना हेझलनट कॉफी विकतोय, पण ना लोकांना जास्त माहितच नाही. मग आम्हाला वाटलं की त्याचा व्हिडिओ केला तर लोक. त्याच्यात मला एडिटिंग पण येते ना, म्हणलं करावं. मग चांगली गोष्ट आहे ना. घाबरत घाबरत काय सांगताय मला? मला तर घाम फुटल्याला आणि कसलं बघताय रागा नवी. गंमत रे. अगं आम्हाला वाटलं तुला असं केलेलं आवडणार नाही ना म्हणून. मला का नाही आवडणार? उलट आपल्याला उशीर झाला हे सगळं सुरू करायला. आता हे सगळे व्हिडिओज आहेत ना, आपण आपल्या इन्स्टा पेजवर टाकून देऊया. आणि आद्याला पण सांगू 2-4 रील्स बनव. सकाळी म्हणत होता ना तो. चालेल. ठीक आहे. बरं सारखा बाजून मध्ये येत आहे. अगं बाई, हा सॉरी. Ready? ग्लास मध्ये होताना घेऊ. हा. माझा ना आता सेकंद आणि सेकंद विश्वास बसत चाललाय. लोकांना टॅलेंटची कदरच उरलेली नाहीये. हे काय रील्स यार? ना कंटेंट आहे, ना स्टोरी लाईन आहे, ना काय, काहीच नाही याच्यामध्ये. अभ्यास नाही, डेप्थ नाही, काहीच नाही. अजय, लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे असते. मी तुला तीच सांगायचा प्रयत्न करतोय कधीपासून. अरे येडे चाळे केलेले लोकांना आवडतायत. तुला मी कधीपासून सांगतोय तू पण असलं काहीतरी कर. तर तू करत बसतोय काय ते कुणी घर देतं का घर? कधी वरच्या पट्टीत, कधी खालच्या पट्टीत. हे त्याबद्दल काही बोलू नका. ते मी व्हेरिएशन शोधत असतो. तेच सांगतोय, तुझी करतोय का नाही ते कुणाला तरी कळू दे. हे बघा, हा मुलगा माझा इन्फ्लुएन्सर फ्रेंड आहे. अरे काय काम आहे याला? फक्त उद्घाटनाला जायचं आणि फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, ते ठरलेले इफेक्ट आणि ठरलेले 4 गाणी. अरे क्रिएटिव्हिटी काय आहे यार? भाऊ कोण आहे? याला पैसे येतात लोक. हे अरे तुझा दोस्त आहे हे आद्या. आद्या मी लय फॅन आहे याचा. मला लय आवडते त्याची रील. काय सोय आहे याचा? मला एकदा याला भेटायचे. काय पण फक्त स्वॅगच आहे त्याच्याकडे. ऍक्टिंग नावाला छंद आहे तो. 500K फॉलोअर्स आहेत त्याचे. केव्हापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही फॉलोअर्स वरून ऍक्टिंग जज करू नका. अरे कॉलेजला असताना आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये ना मला 3 वर्ष अभिनयाचं पारितोषिक होतं. आणि त्याचं काय? तो स्वतः बॅकस्टेज करत नव्हता. आता इंस्टाग्रामवर काय टाकलं बघ, नाट्यजीवी. अरे घंटा नाट्यजीवी यार. नाटकाचा न तरी माहिती का त्याला? त्याला नाटकाचा न माहित नाही, पण त्याचे जेवढे फॉलोअर्स आहेत ना त्यामुळे त्याला पैशांचा प मिळतो जो तुला मिळत नाही. कळलं का तुला? आणि तुला माहिती आहे का तो एका चहाच्या टपरीच्या उद्घाटनाचे किती पैसे घेतो माहिती आहे का तुला? किती? 20,000च्या वरतीच घेतात. 20,000? मग तुझ्या त्या टुडे पर डे मध्ये काय होणार आहे का कवर एवढी? बाकी सगळं जरी मला बरोबर वाटत नसलं ना तरी ही गोष्ट पटली मला. तसं पण आधी आहे तुझा पर डे काय रे? मोठे ऍक्टर सांगत नाही तसा पर डे. असं आहे का? मग तू पण मोठा आहेस. असशील पर डे सांगत नाही म्हटलं असशील. दर लाईक करेल त्याची. मला भेटायचं त्याला फोन कर.
ओके. यांची अपॉइंटमेंट कधी आहे? गुंडाप्पा जातो. हा? 1 मिनिट सांगतो. 3 वाजताच आहे. ओके ओके, यू कंटिन्यू. गुंडाप्पा जाधव तुम्हीच का? अरे कोण गुंडाप्पाची अपार्टमेंट कॅन्सल झाल्यामुळे मला बोलवलंय फोन करून. सॉरी जा तुम्ही. अबाधित ठेव. नाटक म्हणजे आमचे विश्व. सर्व रील कर्मींना माझा नमस्कार. नाटक म्हणजे आमचे विश्व. बरोबर आहे. सर्व वा, रंगदेवता तुमची सेवा. आपली कॉफी तयार झाली आहे. या कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी योगीज कॅफेला नक्की भेट दे. किती गोड दिसतेस तू. मस्त झालाय व्हिडिओ. अलेक्झांडर, एडिट पण किती छान केलंयस. आणि हो ना, ऍक्च्युली आय वॉज थिंकिंग अबाउट दॅट करिअर. हो, तिला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे कॅफेच्या हिशोबाने चांगलं एडिट झालंय असं. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. कसली घाबरली लगेच. पण छान झालाय व्हिडिओ. कुठून शिकलास तू? वेन आय वॉज वर्किंग इन गोवा. अरे बापरे, असू दे आलं लक्षात. बरं, कधी पोस्ट करणार? मी 7चं शेड्यूल लावलंय. त्या टायमिंगला एंगेजमेंट रेशिओ पण चांगला असतो ना. करू मावळताना. बापरे, तुला केवढं माहिती आहे अलेक्झांडर. मग आधी का नाही सांगितलंस? मी ज्ञानाचा गर्व करत नाही ना. अगं बाई, आणि स्वतः एडिट केलेला व्हिडिओ किती वेळा बघितला? चला अजून एक व्हिडिओ. एक नंबर झालं बरं का जेवण. काय तयार केली का मेथी? भारी झाली होती. मी तर आता आहे ना सकाळ संध्याकाळ मेथीच खाणार. बघ, तुला पण आवडायला लागली ना आता. मी काय म्हणतोय, सकाळी चहा बरोबर पण मेथी दे मला. असू दे. आपली ती कॅफेची रील दाखवून आहे ना. अरे हा, तुम्ही पण आता कॅफेत जाऊन रील करायला लागला. नाही बघ ना, हे बघा अलेक्झांडरने आज ठळ्याचे किती छान छान रील्स बनवलेत बघा. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, आता 7 वाजता अपलोड केला होता. त्याला ऑलरेडी 12,000 व्ह्यूज मिळालेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अरे वा, खतरनाक काम आहे. हो ना. खूप विचार करून मी पण एक रील पोस्ट केली. किती लोकांनी बघितली? 143. नाही, चांगली ती 143 लोकांनी बघितली तरी. हो. वा. रील हा विषय आता मला मुळात पटतच नाहीये परत. का? अरे पण आद्या, तुझ्या जुन्या रील्स आहेत की, त्याला पण चांगले व्ह्यूज आणि कमेंट्स आहेत. हा. आणि आज मी तुझी रील पाहिली, पण त्यात काय असा चांगला कंटेंट नाही रे. काहीतरी असं जड बोललास तू. लोकांना काहीतरी साधं सोपं बघायला आवडतं, तसं कर काहीतरी. मला त्यातलं काही फार कळत नाही. पण मी एक सांगू का आदित्य तुला, तू ना तुझ्या ऑडिशन, परत नाटकाचे असे शूटिंगचे किस्से सांगत जा. मग ते लोकांना बघायला मजा येईल. छाया, यू रिअली गो व्हेरी फार. खरंच
अगदी माझ्या मनातलं ओळखलंस. मी अशाच काहीतरी चांगल्या कंटेंटच्या शोधात होतो. मी जर स्टार झालो ना, पहिले तरी लाईफ बनाऊंगा. वाह. तुला नाटक करत असतोस, नाटकावर एखादी रील बनव की. नाटकातल्या लोकांना आहे ना त्यांचे दुःख कुरवायला लय आवडतं. अरे ते मध्ये एक रील व्हायरल झालं होतं नाटकवाल्यांचं, ते काहीतरी कला हे आमचा श्वास आहे, कलेला सोंडेवर बसवा असं काहीतरी होतं ना. कलेला मस्तकी ठेवा असं होतं दौलत ते. असू दे, तू माझा मराठीचा शिक्षक बनू नको, मुद्दा लक्षात घे. जाऊ दे दौलत, आता मला कळालंय की मला करायचंय काय. दुसरी लाईफ तरी बनवणार. तू व्हिडिओ बनव आधी. ए संचिता, तुझा फोटो पोस्ट केला होतास बघ, किती लाईक्स आहेत? 700. हा असतील. अगं विचार करा ना, आपण दोघं सोबत एक रील बनवू आणि कोलॅबरेशन मध्ये टाकूयात ना. अरे केवढे व्ह्यूज येतील. नाही मला काही इंटरेस्ट नाही येत रील मध्ये वगैरे, आणि तसे मला बरेच काम आहेत. सो सॉरी. संचिता कर ना, उलट तू करायला हवंस. छान दिसतेस ना तू, म्हणून म्हटलं. ओके. सुजिता, तू मला अनफॉलो केलेस. नाही करते मी फॉलो तुला. नाही करत तू. अरे नाही करत. तेच म्हणतो मी, नाही करत तू. अरे करते मी फॉलो तुला. मला माझा इकडे फॉलोअर माहिती, नाही करत तू. करते. आता फॉलो कर. वाढला 247 चा 46 झालाय. 46. कोणीही केलं रे अनफॉलो तुला? सध्या राज्यात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांसाठी अग्रेसर असणारी NYKM नवयुग क्रांती मोर्चा ही संघटना आज कुठे आहे? रील्स मध्ये पण चांगली माहिती असते गेला. माझा अल्गोरिदमच तसा आहे ना, मी सारख्या न्यूज बघतो ना, म्हणून अशा रील्स येतात. असं असतंय. मी पण न्यूजपेपर वाचायचं सोडून देतो. मी पण आता रील बघत आहे. हे मला फॉरवर्ड करा दे, म्हणजे माझा अल्गोरिदम पण सेट होईल तसं. पण दौल्या, तुला समजते का, NYKM ही एवढी मोठी संघटना आहे आणि त्या संघटनेच्या नावानं आपल्या घरी पत्र येतात. बरोबर आहे तुझं. या बंगल्याचा काहीतरी मोठा विषय.